विधान परिषदेतून उद्धव ठाकरेंसह एकूण 9 आमदार निवृत्त झाले आणि त्यानिमित्तानं विधान परिषदेमध्ये निरोप समारंभही पार पडला। यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख केला आणि कवितेच्या माध्यमातून तुमच्या भेटीसाठी पुन्हा मन आतुर आहे असंही म्हटलं। त्यामुळे शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय ही चर्चा सध्या रंगली आहे। पाहूयात या संदर्भातला खास आणि सविस्तर रिपोर्ट। सवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही। नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा। विधान परिषदेमधून निवृत्तीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख करत शुभेच्छा दिल्या। उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे 9 आमदार निवृत्त झालेत। विधान परिषदेचे नेते म्हणून एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे नजरा होत्याच, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून शिंदेंना मी कोणाला कळलोच नाही म्हणत टोला लगावला। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही। नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही। हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर आहे असं सूचकपणे एकनाथ शिंदे कवितेच्या माध्यमातून बोलून गेले। पण उद्धव ठाकरेंनी आपण फडणवीसांना भेटणार म्हणत शिंदेंवरचा राग संपलेला नाही हे दाखवून दिलं। सवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर मन आहे। मुख्यमंत्री महोदय, आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू। मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात तर अशी काही लोक आहेत। असो, तर मुख्यमंत्री फडणवीसांनाही 2019च्या घटनेची आठवण करून देत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देताना शेरशायरी केली। आता खरं तर आम्ही एकत्रित होतो। आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरंय। माझा पिंड हा राजकारणाचा नाहीये। माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा। उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही, बाळासाहेबांसारखा निर्णयाचा गुण उद्धव ठाकरेंमध्येही आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। 2019च्या निकालानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये फिसकटलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय समीकरणच बदललं। त्यातून मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर आले। आता उद्धव ठाकरे आमदार म्हणून निवृत्त झालेत। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.